जळगाव शहरातील पिंपराळा येथे तब्बल 150 वर्षांची परंपरा असलेला विठ्ठल मंदिर संस्थानचा रथोत्सव पार पडला। मोठ्या संख्येने भाविक या रथोत्सवामध्ये सहभागी झाले होते। जळगाव शहरातील पिंपराळा या परिसरामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विठ्ठल रुक्मिणीचा रथोत्सव पार पडला। रथाची आकर्षक पद्धतीने सजावट करण्यात आली होती। आज जिल्हाधिकारी, आमदार तसेच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये रथाची महाआरती करण्यात येऊन रथोत्सवाला प्रारंभ झाला। रथोत्सवामध्ये लेझिम तसेच ढोल पथक सहभागी झाले होते। वाजत गाजत जल्लोषात विठ्ठल पांडुरंगाचा जयघोष करत पिंपराळा परिसरात मार्गक्रमण झाला। यावेळी रथावर मार्गामध्ये ठिकठिकाणी पुष्पवृष्टी तसेच जलदृष्टी करण्यात आली। काही अंतरावर रथ पोहोचल्यावर अचानक भाविक रथ ओढत असताना रथाच्या एका बाजूची दोन्ही चाकं एका गटारीत फसले। तब्बल 1.5 तास अथक प्रयत्न केल्यानंतर JCB व क्रेन मशीनच्या माध्यमातून रथाची दोन्ही चाकं बाहेर काढण्यात आली। त्यानंतर पुन्हा रथाला प्रारंभ झाला। रथोत्सवाचे दर्शन घेण्यासाठी घर असेल, घराची गच्ची, गॅलरीत उभं राहून नागरिक रथाचे दर्शन घेऊन रथाचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये कैद करताना पाहायला मिळालं। मोठ्या संख्येने जिल्हाभरातील भाविक या रथोत्सवाला सहभागी झाले होते। तसेच यावेळी विठ्ठल पांडुरंगाच्या जयघोषात संपूर्ण पिंपराळा परिसर दुमदुमून उठला।